प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. परमेश्वराच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव सदा सर्व काळ. परमेश्वराला धन्यवाद देऊया. आज नोव्हेंबरचा पहिला रविवार देवबापाने आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित केलेला आहे आणि म्हणून आपण त्याची स्तुती करू, त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. प्रार्थना करू. दोन शब्द. प्रेमळ येशू, खरोखर तू चांगला आहेस, यासाठी की देवबापा मागील रात्रभर तू आमचा सांभाळ करून आजचा हा पवित्र दिवस आमच्या आयुष्याशी जोडलेला आहेस. किंबहुना या दिवसाकरिता प्रभू देवबापा तू झोपेतून आम्हाला जागी केलेला आहेस, म्हणून तुझी आम्ही स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. तुझ्या सर्व कृपेबद्दल, आशीर्वादाबद्दल, दयाळूपणाबद्दल प्रभू देवबापा खरोखर तुझी स्तुती असो, तुला उंचावी देतो, जो आम्ही गौरव करीतो. आजची भक्ती, आजचा प्रभोजनाचा विधी प्रभू देवबापा सर्व काही आशीर्वादित करून जे वचन तू आम्हाला देणार आहेस ते आमच्या आत्मिक वाढीसाठी लाभाचं ठरू दे, अशी प्रार्थना. येथे जमल्या प्रत्येक भक्तगणावर तू आपला विपुल असा आशीर्वाद पाठव. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या पवित्र नावात विनंती केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. एक हिंदी गीत यावेळेस आपण ऐकूया. धन्य धन्य तुझे को प्रभु हम कहते बारंबार, धन्य धन्य तुझे को प्रभु हम कहते बारंबार, धन्य धन्य तुझे को प्रभु हम कहते अंधियारे जीवन में हमारे प्रेम का दीप जलाया, अंधियारे जीवन में हमारे प्रेम का दीप जलाया, पाप कपट सब दूर हुए, हृदय में तेज जगाया, पर्वत तेरी शान बताते, सागर प्रेम तिहारा, पर्वत तेरी शान बताते, सागर प्रेम तिहारा, चांद सितारों में जो देखा, पाया रूप तिहारा, सितारों में जो देखा, पाया रूप तिहारा, सब जीवन के आधार, सब जीवन के आधार, सब जीवन के आधार, तुझे हम कहते बारंबार, धन्य तुझको प्रभु हम कहते बारंबार.
अपरंपार तुझे हम कहते बारंबार। धन्य धन्य तुझको प्रभु हम कहते बारंबार। धन्य धन्य तुझको प्रभु हम कहते बारंबार। धन्य धन्य तुझको प्रभु हम कहते बारंबार। प्रियानो, ज्या वचनावरती आज आपण विचार करणार आहोत, अनुवादाचं पुस्तक 8वा अध्याय आणि 1 ते 10 ही वचनं, त्याचबरोबर स्तोत्र 103 आणि 1 ते 5 या वचनाचा संदर्भ देखील आपण आज पाहणार आहोत. पैकी अनुवादाचं पुस्तक 8वा अध्याय आणि 1 ते 10 वचनं आपण यावेळेस पाहूया. उत्तम प्रदेशाची प्राप्ती. जी आज्ञा मी आज तुम्हाला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा, म्हणजे तुम्ही जगाल, बहुगुणित व्हाल आणि तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात प्रवेश करून तो वतन करून घ्याल. तुला लीन व्हावे आणि तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळीशील की नाही ह्याची कसोटी पाहावी. म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली 40 वर्ष तुला रानातून कोणत्या रीतीने चालविले ह्याचे स्मरण कर. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल ह्याची जाणीव तुला व्हावी. म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपवासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. ही 40 वर्ष तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत आणि तुझे पाय सुजले नाहीत. मनुष्य आपल्या मुलाला शिक्षा करीतो तशी तुझा देव परमेश्वर तुला शिक्षा करीत आहे, हे लक्षात ठेव. म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याच्या मार्गाने चालून व त्याचे भय बाळगून त्याच्या आज्ञा पाळ. कारण तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशात घेऊन जात आहे. खोऱ्यात व डोंगरात उगम पावून पाण्याने भरलेले नाले, झरे व ओढे त्यात वाहत आहेत. गहू, जव, द्राक्षवेली, अंजीर व डाळिंबे ह्याचा तो देश आहे. त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील. तुला कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही. तेथले धोंडे लोहयुक्त आहेत व तेथल्या डोंगरातून तुला तांबे खणून काढता येईल. तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या उत्तम देशाबद्दल त्याचा धन्यवाद करशील. देवबाप वाचलेली वचने आशीर्वादित करू. आमेन. उत्तम प्रदेशाची प्राप्ती. तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि तुझा देव परमेश्वर याने तुला दिलेल्या उत्तम देशाबद्दल त्याचा धन्यवाद करशील. प्रियानो, या ठिकाणी आम्ही पाहतो की मोशेच्या द्वारे देव या वचनातून तो आमच्याशी बोलत आहे. इस्रायल लोकांना मिस्रांमधून, जाचामधून, जुलमामधून परमेश्वराने त्यांची सुटका केली आणि त्यांना जो उत्तम प्रदेश आहे, दुधामधाचे पाट वाहणारा देश आहे, त्या देशामध्ये त्यांना परमेश्वर घेऊन जाणार आहे. आणि म्हणून तेथे गेल्यानंतर आम्ही पाहतो की तिथे अनेक गोष्टींचा तुला लाभ होईल, अनुभव होईल आणि तुझं जीवन मी उत्तम पदार्थाने तृप्त करेल, असं परमेश्वराने या ठिकाणी इस्रायल लोकांना अभिवचन दिलेलं आहे. आणि त्याच बरोबर कशा पद्धतीने मी तुला उत्तम पदार्थ खाऊ घालणार आहे, कशा पद्धतीने मी तुझा सांभाळ करणार आहे, कशा पद्धतीने मी तुझी निगराणी करणार आहे, याबद्दल या ठिकाणी आम्ही पाहतो की माझा धन्यवाद तू करशील
या चांगल्या आणि उत्तमातील उत्तम गोष्टी मी तुला दिवू केलेल्या आहेत किंवा दिलेल्या आहेत याबद्दल तू माझा धन्यवाद करशील. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी आपण एक गीत पण ऐकलेलं आहे, धन्य धन्य तुझको प्रभु हम कहते बारंबार. बारंबार म्हणजे सदैव, पुन्हा पुन्हा. हे परमेश्वरा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देते, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. स्तोत्र 103 आणि 1 ते 5 या वचनामध्ये या ठिकाणी स्तोत्र करता म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाची स्तोत्रे गा. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या दुष्कर्मांची क्षमा करीतो, तो तुझे सर्व रोग बरे करीतो, तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालितो, तो तुझा जीव विनाश करतेतून उद्धारितो. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही पाहतो की तो तुझं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो, म्हणून तुझं तारुण्य गरुडासारखे नवे होते. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की स्तोत्र करता म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. स्तोत्र 103 या स्तोत्रामध्ये त्या ठिकाणी आम्ही पाहतो किंबहुना स्तोत्र 103 हे जे स्तोत्र आहे हे धन्यवादाने ओतप्रोत भरून वाहत असलेलं स्तोत्र आहे. स्तोत्र करता परमेश्वराच्या नावाला तो धन्यवाद या ठिकाणी तो देत आहे. धन्यवाद. तो म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. धन्यवाद करणे म्हणजे आभार मानणे. आभार म्हणजे देवाची स्तुती करणे. स्तुती करणे म्हणजे देवाची प्रशंसा करणे. सतत सतत आणि सतत त्याचं गौरव करणं, त्याच्या नावाला धन्यवाद देणं, त्याचा सन्मान करणं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी जो सर्व समर्थ, जो परम पवित्र परमेश्वर आहे त्याचा धन्यवाद आम्ही या ठिकाणी करावा. प्रियानो, 40 वर्षाचा प्रवास करून या ठिकाणी इस्रायल लोक विसावलेले आहेत आणि तेथे आम्ही पाहतो की परमेश्वरानं हे जीवन तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. येथपर्यंत आमचं आयुष्य त्याने उत्तम पदार्थाने तृप्त केलेलं आहे. सर्व परिस्थितीमध्ये प्रियानो, प्रतिकूल परिस्थिती असेल, अनुकूल परिस्थिती असेल, या परिस्थितीमधून त्याने तुमचं आणि माझं जीवन तृप्त केलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद आम्ही द्यावा. इस्रायल लोकांना परमेश्वर आठवण करून देत आहे, ज्याने तुला मिस्रातून, बंदिवासातून सुखरूप आणले, त्याचा धन्यवाद कर. आणि तुला मी उत्तम प्रदेशाची प्राप्ती व्हावी म्हणून दुधामुलाची पाठ वाहणाऱ्या देशामध्ये मी तुला आणत आहे. आणि अशा प्रकारे अनुवादाचं पुस्तक 8 अध्याय 1 ते 10 या वचनामध्ये आम्ही पाहतो की आणि अशा प्रकारे मानवावर केलेल्या प्रत्येक उपकाराबद्दल, मानवावर केलेल्या प्रेमाबद्दल आम्ही परमेश्वराचा धन्यवाद सदैव आम्ही करावा. त्याला धन्यवाद आम्ही द्यावं. आम्ही जगतो या ठिकाणी परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वराच्या आशीर्वादाने आम्ही जगतो. परंतु प्रियानो, जगण्यासाठी आमच्या कल्पना अशा आहेत की किंवा मानवाच्या ज्या 3 मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा. प्रियानो, याच्याद्वारे आम्ही हे जीवन जगतो. प्रियानो प्रभू, या ठिकाणी देवाचं वचन आहे की आम्ही जगतो. जगण्यासाठी आम्हाला काय हवं आहे? अन्न, पाणी आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तूची गरज आम्हाला आहे. परंतु या ठिकाणी देवाचं वचन हे सांगत आहे की केवळ भाकर खाऊन आम्ही जगू शकत नाही, केवळ पाणी पिऊन आम्ही जगू शकत नाही, किंबहुना आमच्या शरीराला लागणाऱ्या प्रत्येक वस्तू खाऊन त्याचा उपभोग घेऊन आम्ही जगू शकत नाही. तर परमेश्वराचं वचन आहे, अनुवाद 8:3 मध्ये पहा काय सांगत आहे. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, ह्याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केलेलं आहे. आणि पहा, परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाच्या द्वारे या ठिकाणी तू जगशील असं देवाचं वचन आहे. आणि आम्ही पाहतो नेहम्याचा 8वा अध्याय, या अध्यायामध्ये आम्ही तेथे पाहतो की नेहम्या या संदेशाच्या पुस्तकामध्ये एज्रा याने लोकांना
नियमशास्त्र वाचून दाखवलेलं आहे, ज्यामध्ये 8वा अध्याय 5, 6 आणि 8 ते 12 या वचनामध्ये आम्ही तेथे पाहतो. एजराने उभे राहून तो ग्रंथ उघडिला, तेव्हा एजरा सर्वांस दिसला, कारण तो सर्वांहून उच्च ठिकाणी उभा होता. त्याने तो ग्रंथ उघडिला, तेव्हा सर्व लोक उभे राहिलेले आहेत. मग एजराने देवादिदेव परमेश्वराचा धन्यवाद केला व सर्वांनी लोकांनी आपले हात वर करून आमेन आमेन असं म्हटलेलं आहे. एजराने परमेश्वराचा धन्यवाद केला, एजराने परमेश्वराच्या नावाची स्तुती केली आणि सर्व लोक आनंदाने उत्साहाने हात उंचावून आमेन आमेन असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे आम्ही तेथे पाहतो की 8 ते 12 या वचनामध्ये या ठिकाणी ग्रंथ वाचून झाल्यानंतर ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या ठिकाणी त्याचा उहापोह या ठिकाणी नेहमीने केलेला आहे. आणि अशा प्रकारे सर्व वाचून झाल्यानंतर लोकांच्या मनाला एक प्रकारची शांती झालेली आहे, लोक आनंदी झालेली आहेत, लोक प्रसन्न पावलेले आहेत. आणि त्यानंतर या ठिकाणी आम्ही पाहतो की या लोकांनी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद दिलेला आहे. खाणेपिणे करण्यास, एकमेकाचे ताटे वाढून पाठविण्यास व मोठा उत्सव करण्यास ते लोक तेथून निघून गेलेले आहेत. परमेश्वराची स्तुती, परमेश्वराचा धन्यवाद, परमेश्वराची आराधना या ठिकाणी केल्यानंतर लोक आनंदाने मोठ्या उत्साहाने जेवणासाठी निघून गेलेले त्या ठिकाणी आम्ही पाहतो. बाबेलचा राजा नबुकदनेस्सरच्या बंदिवासामधून मुक्त झाल्यानंतर यरुशलेम व यहुदातील आपापल्या नगरामध्ये हे लोक गेलेले आहेत. नबुकदनेस्सर राजाच्या या ठिकाणी जुलमामध्ये, बंदिवासामध्ये हे लोक होते. त्यानंतर त्यांची तिथून सुटका झाल्यानंतर, मुक्त झाल्यानंतर आम्ही तेथे पाहतो की यरुशलेम आणि यहुदातील ज्या ज्या नगरामधून लोक आले होते त्या आपल्या नगरामध्ये ते गेलेले आहेत. या ठिकाणी स्तोत्र 103 आणि 4 वचनामध्ये तो म्हणतो की तू तो तुझा जीव विनाश गर्दीतून उद्धारितो. या ठिकाणी नबुकदनेस्सर राजाच्या जुलमामध्ये या ठिकाणी ते होते आणि अशा मोठ्या संकटामध्ये होते, परंतु देवाचं वचन आहे की तो तुझा जीव विनाश गर्दीतून उद्धारितो. कितीही मोठं संकट आलेलं असेल, कितीही मोठं विनाशाला तुम्हाला तोंड द्यावं लागत असेल, परंतु तेथून परमेश्वर म्हणतो की मी तुमचा उद्धार करणार आहे, मी तुम्हाला वाचवणार आहे, मी तुमचं तारण करणार आहे. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की परमेश्वराने या इस्रायलांचा उद्धार केलेला आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या नावाला आम्ही धन्यवाद द्यायचा आहे. प्रियानो, जसं इस्रायल लोकांचा परमेश्वराने सांभाळ केलेला आहे, आजपर्यंत जीवन जगत असताना परमेश्वर क्षणोक्षणी पदोपदी आमची काळजी घेत आहे, आमच्या गरजांची पूर्तता करत आहे, आमचा सांभाळ तो करत आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या नावाला आम्ही धन्यवाद देऊया. आजपर्यंत जीवन जगत असताना अनेक अडचणींना, अनेक समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागलेलं असेल. वेगवेगळ्या अडचणी, वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळे संकट आमच्या जीवनामध्ये आलेले असतील, परंतु त्यातून देवबापाने आम्हाला त्या विनाशी गर्दीतून त्याने आम्हाला बाहेर काढलेलं आहे, आमचा उद्धार त्याने केलेला आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद आपण द्यावा. पहिली गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहतो की आम्हावरती केलेल्या सर्व उपकाराबद्दल आम्ही परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊन त्याची आम्ही स्तुती करावी. त्याचबरोबर स्तोत्र 103 आणि 3 वचनामध्ये तो म्हणतो की हे माझ्या जीवा धन्यवाद कर, तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो. परमेश्वर आमच्या दुष्कर्मांची क्षमा करतो, आमच्या अपराधाची तो क्षमा करतो. आणि या ठिकाणी आपण पाहू की तो तुझे सर्व रोग तो बरे करीतो. 103 आणि 10 आणि 12 या 2 वचनामध्ये आपण पाहूया. आमच्या पातकाच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्याच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. पहा
की कशा प्रकारे परमेश्वर या ठिकाणी आमच्या अपराधाची क्षमा करतो, आमच्या पातकांची क्षमा करतो आणि आम्हाला त्या सर्व गोष्टीपासून आमची सोडवणूक तो या ठिकाणी करतो आणि अशा प्रकारे तो तुझ्या सर्व पापांची क्षमा करीतो, कारण तो दया करणारा आहे, कारण तो अपराधांची व पापांची क्षमा करणारा परमेश्वर आहे. तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे, तो ममताळू आहे. आमच्यावरती ममता करतो, आमची दया करतो, आमच्यावरती कृपा तो करतो. आणि अशा प्रकारे देवाने इस्रायल लोकांच्यावरती कृपा केली, त्याचबरोबर आमच्यावरती कृपा करतो. त्याच्या एकुलता एक पुत्र पाठवून प्रभू परमेश्वराने या ठिकाणी आम्ही पाहतो की आम्हावरती त्याने मोठी दया आणि कृपा केलेली आहे. आणि मग येशू ख्रिस्त म्हणाला, पक्षघाती मनुष्याला म्हणाला की पहा, या ठिकाणी देवाचं वचन आपण आत्ताच ऐकलेलं आहे की तू तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो, तो तुझे सर्व रोग बरे करीतो. पक्षघाती मनुष्य जो 38 वर्ष खाटेवर पडलेला होता आणि अशा प्रकारे त्याच्या समोर आणून ठेवल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, मग पहा, बाजेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा येशू त्याचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. आणि असा हा प्रभू येशू ख्रिस्त जटिलातील जटिल आजार असतील प्रियानो, ते आजार बरं करणारा, केवळ नव्हे तर मृतांना जिवंत करणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी पाहतो की तो काय सांगतो, मत्तयाचं शुभवर्तमान याचा 26वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये त्या ठिकाणी आपण बघूया की हे माझे कराराचे रक्त आहे, हे पापाची क्षमा होण्यासाठी पुष्कळाकरता ओतले जात आहे. हे माझे कराराचे रक्त आहे आणि पापांची क्षमा करण्यासाठी हे ओतलं जात आहे. आमची पापांची क्षमा करणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला अभिवचन देत आहे. परमेश्वर आमचे सर्व रोग बरे करीतो. निर्गमाचं पुस्तक 15वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये त्या ठिकाणी देवबापाचं वचन आहे, तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञाकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकावर जे रोग मी पाठविले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठविणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. कारण मी तुला आमेन. रोगमुक्त करणार आहे. इस्रायल लोकांच्या वरती जे आजार आले, ज्या पीडा आले, त्यातील एकही मी तुझ्यावरती आणणार नाही, पाडणार नाही, कारण मी रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. अनुवाद 7 आणि 15 मध्ये तेथे आपण पाहतो देवाचं वचन. अनुवाद 7 आणि 15. आणि परमेश्वर तुझ्यापासून सर्व प्रकारचे रोग दूर करील. मिसर देशातल्या ज्या दुःखदायक व्याधी तुला ठाऊक आहेत, त्यातली एकही तुला लागणार नाही, पण तुझ्या सर्व द्वेष्ट्यांना तो त्या लावील. आमेन. आमेन. या ठिकाणी पहा की कशा प्रकारे देव आमची काळजी घेतो. अनुवाद 8 आणि 4 मध्ये तो म्हणतो की 40 वर्ष तो प्रवास करत असताना तुझे पाय सुजले नाहीत. आरोग्य देणारा देव आहे. इर्मया 30 आणि 17व्या वचनामध्ये तेथे आम्ही पाहतो. इर्मया 30 आणि 17 या वचनामध्ये, मी तर तुला आरोग्य देईन, देईनच देईन. ही खात्री परमेश्वराची आहे. मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बऱ्या करेन, असे परमेश्वर म्हणतो. कुठलाही आजार असेल, कुठलाही व्याधी असेल, मी तर तुला आरोग्य देईनच देईन. हे मी तुला सांगत आहे, मी तुला बजावत आहे. आणि म्हणून निश्चिंत राहा, अशा प्रकारे देवाचं वचन आहे. आणि त्याचबरोबर आम्ही पुढे पाहतो की परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवलेला आहे की त्याने आम्हावरती सर्व रोग वाहण्यासाठी परमेश्वराने त्याला या ठिकाणी पाठवलेला आहे. मत्तय याचा 8वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये, त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले. आमचे सर्व विकार त्याने आमचे घेतले आणि आमचे रोग त्याने वाहिलेले आहेत. हेच करण्यासाठी परमेश्वराने त्याला या जगामध्ये पाठवलेलं
आम्ही त्या ठिकाणी पाहतो. लुकाचं शुभवर्तमान 9 अध्याय 2 वचनामध्ये तिथे आपण पाहतो. लूक 9:2. आणि त्याने त्यास देवाच्या राज्याची घोषणा करावयास व रोग्यास बरे करावयास पाठविले. आमेन. देवाच्या राज्याची घोषणा करावयास आणि आमचे मानवाचे रोग बऱ्या करावयास या जगामध्ये त्याने पाठवलेलं आहे. लूक 7:21 वचन पहा. लूक 7:21 वचन की येशू ख्रिस्तानं ज्या उद्देशासाठी परमेश्वरानं त्याला या जगामध्ये पाठवलेलं होतं ते कार्य त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे. त्याच घटकेस त्याने पुष्कळ लोकांस रोग, पीडा व वाईट आत्मे ह्यापासून मुक्त केले पहा, या होते. ठिकाणी लोक केवळ आजारच नाही तर वाईट आत्मे, पीडा यापासून येशू ख्रिस्तानं लोकांना बरं केलेलं आहे. इथे देवाचं वचन आम्ही पाहतो. आणि बऱ्याच आंधळ्यास दृष्टी दिली होती. आमेन. म्हणून देव आमचे सर्व आजार, आमचे सर्व रोग, आमच्या सर्व व्याधी तो बऱ्या करीतो. जटिलातील जटिल ते असतील तरी देव त्यातून आम्हाला बरं करतो. जटिलातील जटिल समस्या असेल त्यातून परमेश्वर तोडगा काढतो. आणि म्हणून हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. आणि अशा प्रकारे तिसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहत असताना की तो तुझं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो. अनुवादाच्या पुस्तकामध्ये 8 अध्याय 3 वचनामध्ये देखील आपण आताच वाचलेलं आहे की अशा प्रकारे परमेश्वर आमचं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. की इस्रायल लोकांना परमेश्वर म्हणाला तुझी उपासमार होऊ दिली नाही, तुला मान्ना खाऊ घातला, माहीत नसलेल्या अशा प्रकारे तुला गोष्टी मी दिल्या, तुझं पालन पोषण केलं, तुझ्या अंगावरचे कपडे देखील मी फाटू दिले नाही, जीर्ण होऊ दिले नाही. आणि म्हणून हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. स्तोत्र 103 आणि 5व्या वचनामध्ये म्हणतो की तो तुझं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो. जिवंत असेपर्यंत परमेश्वर अशा प्रकारे तो काळजी घेतो. आणि तो म्हणतो की तो तुझं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो आणि तुझं तारुण्य गरुडासारखं या ठिकाणी नवीन होतं. असं देवाचं वचन दाविदाच्या द्वारे आमच्यापर्यंत आलेलं आहे. आणि म्हणून गरुड हा शब्द या ठिकाणी दाविदाने वापरलेला आहे. गरुड या पक्षाकडे पाहत असताना गरुड वेगाने उडतो, गरुड उंच भरारी घेतो. तो उत्साहाचं प्रतीक आहे, तो सामर्थ्याचं प्रतीक आहे, ते शक्तीचं प्रतीक आहे. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस आम्ही थकतो, आम्ही भागतो, त्या ठिकाणी अशा प्रकारे देव म्हणतो की मी तुझं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो. यशाया 40 आणि 30व्या वचनामध्ये तेथे आपण पाहतो की तरुण थकतात, तरुण भागतात. वाचा. तरुण थकतात, भागतात, भर ज्वानीतले ठेचा खातात. तरुणपणामध्ये अशा प्रकारे तरुण थकतात, भागतात आणि भर ज्वाणीमध्ये ते ठेचा खातात. परंतु या ठिकाणी परमेश्वराचं वचन आहे की मी तुझं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करेल. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो गरुडाप्रमाणे तो उडशील, उत्साही होशील, तुझ्यामध्ये माझं सामर्थ्य संचारेल, तुझ्यामध्ये माझी शक्ती संचारेल. आणि अशा प्रकारे गरुड या पक्षाची उपमा या ठिकाणी तरुणाला दिलेली आहे. प्रकटीकरण 4 आणि 7 या वचनामध्ये तिथे आपण पाहूया गरुडामध्ये जे 4 प्राणी आहेत त्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा घोड्यासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. उडत्या गरुडासारखा होता. 4 जिवंत प्राणी या संदर्भामध्ये योहानाने या प्रकटीकरणामध्ये सांगितलेलं आहे. जे 4 प्राणी राजासनासभोवती उभे आहेत. राजासना जे परमेश्वराचं परमपवित्र राजासन आहे त्या राजासनासमोर सभोवती हे 4 प्राणी उभे आहेत. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की येहेस्केल राजाने पाहिलेल्या करोबाच्या दृष्टांतावरून हे वर्णन घेतलेलं आहे. येहेस्केल राजाने या ठिकाणी जो दृष्टांत पाहिलेला आहे
करोबाचा दृष्टांत पाहिलेला आहे, त्याच्यावरून त्याचं वर्णन या ठिकाणी घेतलेलं असावं असं देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. राजासनाचे हे रक्षण करणारे 4 प्राणी आहेत. जे 4 प्राणी देवाला आवश्यक असेल त्या 4 योग्यता या ठिकाणी दर्शवितात. जे 4 प्राणी आहेत त्या ठिकाणी आम्ही पाहतो. पहिला प्राणी काय आहे? सिंह. सिंह. सिंह सामर्थ्याचं प्रतीक आहे. दुसरा गोरा. गोरा म्हणजेच बैल, हे दक्षतेचं प्रतीक आहे. तिसरा माणसाच्या तोंडासारखा. तिसरा माणसाच्या तोंडासारखा म्हणजे मनुष्य हे शहाणपणाचं द्योतक आहे. चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा. आणि चौथा प्राणी हा उडत्या गरुडाचं प्रतीक आहे. उडता गरुड, उंच भरारी घेणारा गरुड, अति वेगाने उडणारा गरुड, हे 4 प्राणी या ठिकाणी आम्ही पाहतो की या 4ही प्राणांचं मुख्य कर्तव्य काय आहे? तिथे देवाची स्तुती, देवाचा धन्यवाद आणि देवाचा उपकार स्मरण करणे, सतत आणि सतत अहोरात्र देवाला धन्यवाद देणे, देवाची स्तुती करणे, देवाचं उपकार स्मरण करणे, त्यांचं हेच या 4 प्राण्यांचं कर्तव्य आहे. त्यापैकी गरुड आणि त्या ठिकाणी स्तोत्र 103 आणि 5वं वचन वाचा. तो तुझं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो. स्तोत्र 103 आणि 5वं वचन. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे उत्तम. प्रियानो, या ठिकाणी 2-3 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. तो तुझं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो, गरुडासारखं या ठिकाणी तो म्हटलेला आहे की तो गरुडाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सुंदर या ठिकाणी स्तोत्रकर्त्याने वाचा पुन्हा शेवटचा भाग 5वं वचन. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. गरुडासारखे नवे होते आणि गरुडासारखा तू जीवनामध्ये वेग धरशील, तो उंच भरारी घेशील आणि अशा प्रकारे तू कितीही उंच जर भरारी घेत असला तरी तू थकणार नाहीस, तर तू भागणार नाहीस. आणि अशा प्रकारे आम्ही या प्रकारे या 4ही प्राण्यांचं एका ठिकाणी मुख्य कर्तव्य म्हणजे देवाची स्तुती करणं आहे. प्रियानो, मनुष्य त्याचं वर्णन देखील या 4 प्राण्यांमध्ये केलेलं आहे. आणि तुमचं आणि माझं कर्तव्य हे आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये, अनुकूल आणि प्रतिकूल, सुखामध्ये दुःखामध्ये आम्ही परमेश्वराच्या नावाला धन्यवाद द्यावा, त्याची आम्ही सतत आणि सतत स्तुती करावी. केवळ सुखामध्येच नव्हे तर केवळ दुःखामध्येच नव्हे तर दोन्ही प्रसंगामध्ये आम्ही देवाला धन्यवाद द्यावा. फिलिप्पियराचं पत्र याचा 4था अध्याय 4थ्या वचनामध्ये संत पावलानं म्हटलेलं आहे, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी आम्ही पाहतो आज जग मोठ्या संकटातून जात आहे. वेगवेगळ्या संकटांना या ठिकाणी संकटांचा आम्हाला सामना आम्ही करावा लागत आहे. त्याचबरोबर आमच्या जीवनामध्ये असंख्य अडचणी निर्माण होत आहेत. आमच्या जीवनामध्ये मोठमोठे आजार निर्माण होत आहेत. मोठमोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. आणि अशा प्रकारे पुन्हा पुन्हा या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला धीर या ठिकाणी देत आहे की मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, मी तुझ्या जखमा बऱ्या करेल, कारण मी रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या नावाला आपण सतत आणि सतत धन्यवाद देऊया. त्याने तुमचं आणि माझं उत्तम पदार्थाने आयुष्य तृप्त केलेलं आहे. म्हणून त्याची स्तुती असो, धन्यवाद असो, धन्यवाद असो. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. प्रार्थना करूया. प्रेमळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझी आम्ही स्तुती करतो यासाठी की प्रभुदेव बाप्पा, सुंदर वचनातून तू आमचं मार्गदर्शन केलेलं आहेस, आम्हावरती दया केलेली आहेस, कृपा केलेली आहेस, आमचं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त केलेली आहेस, आमची उपासमार तू होऊ दिली नाहीस. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुला आम्ही धन्यवाद देतो. प्रभुदेव बाप्पा, आम्हाला आरोग्य दिलंस, आमची काळजी घेतलीस, आम्हावरती दया कृपा केलीस, म्हणून तुला धन्यवाद. तुझी स्तुती असो प्रभू पित्या.
तू रोगमुक्त करणारा परमेश्वर आहेस म्हणून तुला आम्ही विनंती करतो. रेव्हरंड राजेंद्र पापाने पाळक साहेबांसाठी, रेव्हरंड सी जे मोजस पाळक साहेबांसाठी, त्याचबरोबर प्रभू देवबापा वाडकर आंटींसाठी आणि त्याचबरोबर तुझे विश्वासणारे लोक, तुझे सेवक जे आजारी आहेत, जे अंथरुणाशी खिळलेले आहेत, अशा सर्वांना प्रभू मी तुझ्या पवित्र हातामध्ये सोपून देतो. प्रभू तुझा पवित्र स्पर्श कर आणि तुझ्या पवित्र स्पर्शाच्या द्वारे त्यांच्या शरीरातील आश्रयाला सर्व अशक्तपणा समूळ निघून सांगू दे. शब्द मात्र बोल, तुझे सेवक तुझी सेविका प्रभू बऱ्या होतील अशी दया कृपा अनुग्रह तू कर, अशी तुझ्या चरणी नम्र विनंती करतो. प्रभू मान सन्मान गौरव आणि महिमा आणि उपकार स्तुती केवळ तुलाच आणि तुला असो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात विनंती केली आहे म्हणून तू आहे. आमेन आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे मी आमचे ऋण असून सोडले तसे तो आमचे ऋण आम्हाला सोड, आणि आम्हाला स्पर्श नको तर आम्हाला वाईटा पासून सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. मेनरांचा महान मेनपाळांचा प्रिय प्रभू ख्रिस्त याची कृपा, देव बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याचं सहभागी पण आम्ही इथे जमलेल्या प्रत्येक लहान थोरांच्या बरोबर आजपासून सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन आमेन. शालोम. प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो. आमेन आमेन.